या मुजोर म्हात्रेंनी मारहाण केलेल्या डॉक्टरांच्या समर्थनामध्ये आदित्य ठाकरे उतरले आहेत। डोंबिवलीच्या रुग्णालयामध्ये जाऊन शास्त्रीनगरच्या शासकीय रुग्णालयात आदित्य ठाकरे यांनी पीडितांची भेट घेतली, संबंधितांची विचारपूसही केली आणि तिथे असलेल्या डॉक्टर, परिचारिका अशा कर्मचाऱ्यांना धीर दिला। रमेश म्हात्रे याला अपात्र करा अशी मागणी आदित्य ठाकरे करतायत। मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे की तुम्ही ना अटक करून दाखवांची परेड करून दाखवा। आणि उपमुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खातं आहे, ते कुठच्याही नगरसेवकाला धमकी देत असतात, माझ्याकडे ये ना तर तुला बरखास्त करतो, माझ्याकडे ये ना तर तू डिस्क्वालिफाय करतो। करा नाही डिस्क्वालिफाय, करा डिस्क्वालिफाय, द्या एक मेसेज पूर्ण देशाला की आम्ही पुरोगामी महाराष्ट्र, आम्ही अशा गोष्टी सहन नाही करणार। डिस्क्वालिफाय तुम्ही आरामात करू शकता। जर उद्या तुम्ही असंच एमसीवर हात उचललात महानगरपालिकेच्या आयुक्तावर, डिस्क्वालिफाय व्हाल ना। तुम्ही जर कुठच्याही सरकारी अधिकारी उचललात आहात तर नॉन बेलेबल ऑफेन्स होतो, मग डॉक्टरवर का नाही होत? म्हणजे डॉक्टरला जो मारतो त्याच्यावर का नाही होत? मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो, कोविडच्या काळी असेल किंवा आता असेल, आपत्कालीन स्थितीत असेल किंवा आता असेल, दिवस रात्र कधी तुम्ही 24 तास फोन केला तरी असतात। मग ही सगळी स्टंटबाजी जी करायची होती ना, हिंमत असेल या रमेश म्हात्रेंना, राम मंदिर लुटलं त्यांच्यावर हात उचला, जा बॉर्डरवर पाकिस्तानच्या समोर हात उचला। इथे तुम्ही दादागिरी करताना जे समाजात काही वाईट करतात त्यांच्यावर हात उचलून दाखवा ना।